नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत। हे कौतुकास्पद आहे। 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। 5 वर्षांनंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे हे दाखवून देत आहेत। निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले आहेत। देशात लोकशाही टिकणार नाही असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने केलेल्या या कृत्याचा ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पक्षप्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी पोस्टर जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला, तसेच पोस्टर पायदळीही तोडण्यात आले। सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता घाग, अभिजित पवार तसेच सर्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इलेक्शन कमिशन हाय 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 इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है अरे संविधान पायदळी तुडवणाऱ्या इलेक्शन कमिशनचा चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है। अरे हाय 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 इलेक्शन कमिशन हाय 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 इलेक्शन कमिशन हाय हाय अरे इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है अरे इलेक्शन कमिशन चोर है वोट चोर गद्दी चोर महाराष्ट्राचा बुलंद वोट गद्दी चोर वोट चोर 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 गद्दी चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी चोर। अरे ये कोपरे अरे वोट चोर ईसीआयचा धिक्कार असो वोट चोर ईसीआयचा धिक्कार असो अरे वोट चोर ईसीआयचा धिक्कार असो अरे इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन अरे 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 चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है इलेक्शन कमिशन चोर है वो थोड़ा मागे बना अरे इलेक्शन कमिशन अरे इलेक्शन कमिशन अरे इलेक्शन कमिशनचा धिक्कार असो वोट चोर ईसीआयचा धिक्कार असो निवडणूक आयोगाने जी धांदली केली आहे, जो खोटारडेपणा केला आहे, जे वोट चोरलेले आहेत, ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे। एकेका घरामध्ये 80 वोटर, वडिलांचं नाव ABCDEFG XYZ DHFI, एक राम कमल दास नावाच्या माणसाला 42 पोरं, त्या 42 पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात 3 पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत। इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्या धर्मीयांना, जातीयांना एकत्र केलं। एका घरात 80 माणसं, त्यांची आडनाव काय? खान, दुबे, मिश्रा, राव, रेड्डी, सगळ्या जाती धर्माची लोक ईसीआयने। खरं तर हे कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन 80 एका घरात 80 लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार आहे, कौतुकास्पद काम केलं त्यांनी। पण भारतीय संविधान पायदळी दगडलं गेलं। भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे। स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळ केलं आणि त्यामुळे आज
इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला. आज आम्हाला आनंद होतो की 85 वर्षाचे शरद पवार साहेब, 85 वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत, संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. राहुल गांधींनी गेले 6 महिने 8 महिने जो काय अभ्यास केला आणि जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं. खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे. आणि आंदोलन हा आत्मा आहे. आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही. ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले, गांधी लढले, वल्लभभाई पटेल लढले, मौलाना अबुल कलाम आझाद लढले, सुभाषचंद्र बोस लढले. सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या. घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले. पोलिसांनी किती दबाव टाकला, अरेस्ट करू, अमुक करू, तमुक करू, कोणी घाबरत नाही. अरेस्ट करायचंय करा अरेस्ट, काय हरकत नाही. पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही. 5 वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं. तुम्ही 60-70 सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे आंदोलन असं ही महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपूच शकत नाही. 76 लाख मतं 4 महिन्यात वाढतात. कशी काय वाढतात? 5 वाजेपर्यंत अमुक टक्के काय 57 का काहीतरी टक्के मतं आणि 5 वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत 15% वाढ. मतदानात 15% वाढ संध्या 1 तासामध्ये, दीड तासामध्ये. हे काय शक्य आहे का? त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक माणूस एकदा 5-5 वेळा मतदान करतो आणि ते पुराव्यानिशी सिद्ध झालं. एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे, बँगलोरमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये. असं कसं होऊ कशाला शकतं? आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे 5-5 आधार कार्ड येतात कुठनं? तो 5-5 ठिकाणी नावं नोंदवतो कसं? हे सगळं घोटाळा, संशयास्पद चोर आहे. निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटामध्ये पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले.
1 तास 7 मिनिटे आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. तर महिला गटामध्ये नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटं आणि 46 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आले. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. यांनी धावपटूंसह काही अंतर धावून त्यांचा उत्साह देखील वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 31व्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाला तर लता शिंदे यांनी महिलांच्या गटाला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धेचा शुभारंभ महानगरपालिकेच्या मुख्यालयातून करण्यात आला. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मिनल पांडाणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरती जोश जोश मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या 21 किलोमीटर मॅरेथॉनचा अनुभव गाठीचे असणाऱ्या विकास रे पहिले हात पार केलाय. 19 अकॅडमी नाशिकची खेळाडू चेस नंबर 3081 द्वितीय क्रमांकाची मानकरी आरती अर्जुन पवार 1 तास 27 मिनिटं 49 सेकंद. आरती अर्जुन पवार चेस नंबर 3081 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 ची प्रथम क्रमांकाची मानकरी चेस नंबर 3030 नाशिकची राष्ट्रीय या धावपटूंच्या धावपटूंसाठी शिवाजी मारुजी सता थोडा हात पुढे कर ना सर. थोडा हात पुढे काय एकनाथ रघुनाथ पाटील 4 मिनिटं 26 सेकंद. इकडे बघा कॅमेरा. मॅरेथॉन 2025चं आयोजन ठाणे महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 25,000 धावक यामध्ये धावत आहेत. आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात. आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं आहे की ठाण्याच्या ग्रामीण भागातली आदिवासी पाड्यावरची मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात, यशही मिळवतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. आणि म्हणून ठाणे महापालिका गेले 21 वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे. खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन
आदरणीय सतीश प्रधान, स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू झाली, वाढत गेली, मोठी झाली आणि फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली, देशात गेली, अगदी सातासमुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आगळी वेगळी मेजवानी आहे, किंबहुना खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी, शहरासाठी आणि राज्यासाठी, देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलीट संघटना आहे, ठाणे महापालिका आहे, इतर जे कोणी आहेत या स्पर्धेला सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. माझं नाव रवीना विजय गायकवाड, मी नाशिकवरून आली आहे आणि पहिल्यांदाच ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहे. इथलं नियोजन खूपच छान होतं आणि मला पहिला क्रमांक मिळून खूप छान वाटलं. क्लायमेट पण छान होतं, रेस पण चांगली झाली आहे आणि प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मी जवळपास मला 2 वर्ष झाले आहे प्रॅक्टिस करून नाशिकमध्ये आणि मी आज मॅरेथॉनला आले आहे. तमन्ना कंदमवार, माझं रनिंग वय 73 आहे. मी या वर्षा मॅरेथॉनमध्ये आज चौथ्या वेळेस मी प्रथम क्रमांक मिळवतो. मी या वर्षा मॅरेथॉन ऑर्गनायझर त्यांचे मनुष्यापासून आभार मानतो. कारण काय, याच्यामध्ये एकतर तरुणांना, म्हाताऱ्यांना, लेकरांना सर्वांना रनिंगची सवय लागून एकतर त्यांचं खाण्याचं आणि राष्ट्राचं नाव पुढे ते उज्ज्वल करतील अशी अपेक्षा आणि आशा बाळगतो. हॅलो, मी रेखा विलास तामाणेकर, सिनियर सिटीजन. मी BMC रिटायर असोसिएशनमध्ये काम करते आणि रिटायर झालेली आहे 2015ला. माझे वय 69 आहे आणि मला रिटायर झाल्यापासून मॅरेथॉनची भरपूर हौस होती. माझ्याकडे 18 मेडल आहेत माझ्याकडे. चिन्मय मिशन आयोजित स्वित्झर्लंडमधील 3 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे 37वी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये 26 निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता रॅपल्सविल येथून सुरू करण्यात आली होती. सकाळी वातावरण 11 डिग्री होते, तसेच पाण्याचं तापमान त्याहूनही कमी होतं. त्याबरोबरच पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टींवरती मात करून मानवने 26 किलोमीटरचे अंतर 7 तास आणि 38 मिनिटांमध्ये पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते. या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात. 1987ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेटसूट या कॅटेगरीमध्ये भारतातला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झालं नव्हतं. वेटसूट ह्या गटामध्ये मेडल मिळवणारा मानव हा प्रथमच भारतीय जलतरणपटू ठरला आहे. मानव हा ठाण्यातील महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरणतलाव येथील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये दररोज रात्री 9 ते 11चा सराव प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत होता. मानवच्या या यशाबद्दल संसदरत्न खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मानवचे विशेष अभिनंदन केले. या उपक्रमाबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष राजेश मोरे, सचिव राजेंद्र पालकर, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वैभव देशमुख, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक प्राची डिंगणकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली. मानव मोरे याच्या माध्यमाने झुरिकमध्ये झालेली जी कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्या ठाण्याला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे. याच्या अगोदरही मानव मोरे असतील, त्यांच्याबरोबर आपले बाकीचे 2 स्विमर होते. या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पाहूनही रेकॉर्ड टाईममध्ये एक मान आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला, आपल्या शहराला प्राप्त करून दिला. त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते
त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला. मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण वारंवार ठाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं मान हे आणत आहेत. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंगसाठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित त्यांना मी केलेलं आहे. तरण तलावची जी मॅनेजमेंट आहे, या इकडे जे अधिकारी आहेत ते निश्चितपणे पूर्ण सहकार्य करतात. त्यांचा या सगळ्या गोष्टींमध्ये फार चांगला सहभाग असतो. या सगळ्या जे स्विमर्स आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सगळे अधिकारी वर्ग हे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमध्ये हिरिरीने भाग घेत असतात. पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत त्या महानगरपालिकेकडनं उपलब्ध झाल्या पाहिजेत याची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये राज्य शासनाकडनं जो कुठला निधी त्यांना उपलब्ध त्यांना लागणार आहे तोही निश्चितपणे उपलब्ध केला जाईल असं आपल्याला आश्वासित करतो. स्विमिंगचा एक ग्रँड स्लॅम सारखा इव्हेंट असतो. श्री चिन्मय मॅरेथॉन 37 वर्ष हा इव्हेंट जुना आहे. 1987 पासून हा इव्हेंट चालू झाला आहे. आपल्या ठाण्यातलाच 2019ला माझा शुभम पवार हा स्विमर तिथे गेला होता, तो 7व्या नंबरला आला होता. तेव्हा थोडक्यात आमचं मेडल हुकलं होतं, पण मानवनी ते पूर्ण केलं आणि 3ऱ्या नंबरला मानव बक्षीस पटकावलं. आणि 1987 पासून आत्तापर्यंत वेटसूट कॅटेगरीमध्ये या इव्हेंटला भारताला मेडल नव्हतं. पहिल्यांदा भारताला 37 वर्षानंतर मेडल आलं आणि बरेचसे भारतीय पर्यटकांबरोबर तिथले स्थानिक भारतीय आणि महाराष्ट्र मंडळातली लोक देखील ही स्पर्धा बघायला खास तिथे आले होते आणि त्यांनी या मानवचं फार कौतुक केलं. म्हटलं तर पाणी खूप गार पाणी होतं, थंड पाणी, बर्फाचं पाणी. ते बर्फ मेल्ट व्हायचं ते त्याने तो तलाव बनायचा. त्यात मी काय ते बाकीचे माझे खूप सारे साईडचे स्पर्धक होते त्याच्यात तुडकडत होते स्टार्टिंगला त्या पाण्याचं. एवढं थंड पाणी होतं ते आणि चॅलेंजेस ते पाणी स्टील पाणी होतं, वेव्स नाहीत काहीच नाही. त्यामुळे ते पूलसारखं पाणी असल्यामुळे ते 26 किलोमीटर हे खूप मोठा पल्ला होता. मी 7 तासात पार केला आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आता थंड पाण्यामध्ये तर मेन म्हटलं तुम्ही आईस बाथचं करा आणि पाण्यामध्ये असाल तेव्हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग असतं ते एक करा. ही माझ्यासोबत एक स्पर्धक होता, त्यांनी सांगितलेलं की थंड पाण्यात जेवढा चांगला विचार करशील तेवढी तुझी चांगली स्विमिंग होईल. सरांनी सांगितलं की सांगितलं स्पेन मोरोकोचा एक इव्हेंट करायचा आहे. आणि होता खूप चांगला होता की मला रोज प्रॅक्टिस करायला मिळायची. आम्ही रोज 3 तास तरी प्रॅक्टिस करायचो, मग आईसबागमध्ये बसायचो. आणि अनुभवासारखा स्वित्झर्लंड चांगला देश आहे आणि त्यामध्ये स्विमिंग करणं एक माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट झाली. त्रास तेवढा झाला नाही, पण एक टाईम असतो ना की स्विमिंग करता करता हात वगैरे दुखायला लागतात, ते फक्त थोडं एंडला जाणवतं. राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये शिवसेनेने एल्गार पुकारला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये भ्रष्टाचार मंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषा सादर करून दाखवण्यात आली आणि सगळ्यांचंच लक्ष वेधण्यात आलंय. कलंकित मंत्री आणि हतबल मुख्यमंत्री अशीच सध्या सरकारची परिस्थिती असून या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना ठाणे शाखेने जोरदार जनआंदोलन केलं. या आंदोलनामध्ये शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सामान्य नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झाली आणि कशाप्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या लोकांनी केलं आहे. लाडक्या बहिणी असतील, शेतकरी हतबल झालेले आहेत. रोजगार पळवल्याने तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्सबार सुरू आहेत. कोणाचे लक्ष नाही आहे, खिसे भरण्याचं काम सुरू आहे. मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्यांच्या पैशांच्या बॅगा ठेवून सिगारेटच्या धुरका उडवताना पाहायला मिळत आहे. तर कृषी मंत्री रमी खेळण्यामध्ये बिझी आहेत. कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करतायत. काही मंत्री पालकमंत्री पदासाठी आघोरी बुवाबाजी करतायत, पण एकही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. याचा निषेध आज या ठिकाणी करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संजीवाले
मंत्रीवाले अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री म्हणून शेतातल्या ढेकळांचे पंचनामे करणार का? अहो नाही 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 महाराज, तुम्हाला आता तुम्ही करायचं फक्त, तुम्हाला क्रीडा मंत्री केलंय. महाराष्ट्रातील रमीपटू आता ऑलिम्पिकला जातील, कारण रमी बहादूर आता क्रीडा मंत्री झाले. कशा पद्धतीने या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल, लाडक्या बहिणी असतील, आज शेतकरी असतील, त्याचबरोबर आज तरुण युवा असतील, आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी डान्स बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे, फक्त आपले खिसे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत. आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता, परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा, पैसे सापडले त्या ठिकाणी, कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स बनवल्या गेल्या, परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही आहे. त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या की आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिनधोसपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर 16 या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय. आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल, आज रोजगारसुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे. आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जन आक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. ओके, तर अशाच प्रकारचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये जे राहुल गांधींचं अनेक खासदारांना देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी. मला असं वाटतं, बघा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज तुम्ही बघितले असेल बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जन आक्रोश करतोय. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, या मंत्र्यांचे, भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.